पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी दाखल। सकाळी पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, दर्शनासाठी लांबच लांब रांगा। पुण्यातील भीमाशंकरमध्ये माळशिरसमधील श्री भुलेश्वर मंदिरामध्ये आजपासून श्रावण यात्रा। मंदिरामध्ये शिवलिंगाला अभिषेक करत महापूजा। श्रावणी सोमवार निमित्त जळगावच्या ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। पहाटे 5 वाजता महादेवाला करण्यात आला अभिषेक। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र। मात्र तरीही रामकुंड परिसरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। पहाटे 4 वाजल्यापासून मंदिरं भाविकांसाठी खुले। नाशिकच्या मनमाडमधील नागेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारचा उत्साह। पायी चालत तर कावड घेऊन भाविकांची दर्शनासाठी गर्दी। हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर श्रीरामकालीन असल्यानं विशेष महत्त्व। नाशिकच्या येवल्यामधील महामृत्युंजय मंदिरामध्ये श्रावणी सोमवारानिमित्त महादेवाला दुग्धाभिषेक, तर भाविकांना साबुदाणा वड्या यांच्या प्रसादाचं वाटप। साताऱ्यातील यवतेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। श्रावणामध्ये महिनाभर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। रायगडच्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। जिल्ह्याची दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वर मंदिराची ओळख। सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवारचा उत्साह। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। दक्षिण कोकणची काशी म्हणून कुणकेश्वर मंदिराची ओळख। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पहिल्या श्रावणी सोमवारचा उत्साह। आमदार संतोष वांगर यांनी सपत्नीक केली प्रभू नागनाथांची पूजा। मराठवाड्यासह विदर्भातून देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी। बीडच्या परळीमधील वैजनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल। धनंजय मुंडेंकडून भाविकांना फराळाचं वाटप। श्रावण सोमवारनिमित्त गोंदियाच्या नागरधाममधील प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी। शिवलिंगाच्या दर्शनासाठी लागल्या रांगा। भंडाऱ्याचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिरंगेश्वर मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी। मंदिरात महाआरती करून महादेवाच्या पिंडीची पूजा। छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये मराठवाड्यासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची मंदिरामध्ये मांदी आहे। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीला फुलांची आकर्षक सजावट। सजावटीसाठी 6 प्रकारच्या 800 किलो फुलांचा वापर। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये पहाटेची भस्म आरती संपन्न। महाकालाला भस्म लावून शृंगार करण्यात। वाराणसी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पहाटे पूजा अर्चा। श्रावणानिमित्त भाविकांची मंदिरात रीत।